व्यासपीठाच्या समोर थंडी असताना सुद्धा मला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या आई, माझ्या बहिणी, माझ्या बंधू, माझे व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी, शिवरूपराजे आमदार साहेब, व्यासपीठावरचे BT सर, टेलर, हरीशप्पा, निकाळजे, धनंजय दादा, झाकीरभाई आणि ज्या उमेदवारांना मी या ठिकाणी मत मागण्याकरता आलोय ते त्या वॉर्ड क्रमांक 2च्या उमेदवार सुपर्णाताई, मीनाताई, वॉर्ड क्रमांक 3च्या उमेदवार सलक्षणाताई, सचिन सर, असे 4 उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी दिलेले सर्व 4 उमेदवार, नगराध्यक्षासाठी जे उमेदवार उभे आहेत ते माझे ज्येष्ठ बंधू शमशेरदादा यांचंही या ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचंही आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करा. 2-3 दिवसापूर्वी या ठिकाणी सभा झाली. फलटणची लाज तर काही लोकांनी घालवलीच. माझी बदनामी करण्याकरता फलटणची बदनामी किती केली हे त्यांना कळलं नाही. मंगळवार पेठेमध्ये येऊन त्यांना एवढं सुद्धा कळलं नाही की मंगळवार पेठेची पण आपण बदनामी करतोय. मंगळवार पेठ शिव्याचं माहेरघर अशा प्रकारची व्यक्ती काही लोकांनी त्या ठिकाणी केली. मंगळवार पेठेमधून आज सचिन सरांनी या ठिकाणी सांगितले, आमदार साहेबांनी सांगितले, 50 पेक्षा जास्त वकील या ठिकाणी काम करतायत. लोकांना, पक्षकारांना न्याय द्यायचं काम करतात. अनेक शिक्षक या ठिकाणी झालेत, अनेक अधिकारी या ठिकाणी झालेत. आणि असं असताना सुद्धा एका चौकटीत मंगळवार पेठेला पाहण्याची दृष्टी काही लोकांनी बदलली नाही. आणि मला त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांचा या ठिकाणी निषेध करावा असं वाटतो. ही निवडणूक कुणाला राजाचा मुकुट ठेवण्याकरता नाही, रामराजे यांच्या पप्पूला गादीवर बसवण्याची निवडणूक नाही. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेप्रमाणे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, सर्वसामान्य माणसाला निवडणूक लढता आली पाहिजे, सर्वसामान्य माणसांच्या वारसाला त्याचा हक्क मिळवण्याची ही निवडणूक आहे. आणि ती निवडणूक रामराजेंना सुद्धा मताचा अधिकार एक आहे, मला सुद्धा मताचा अधिकार एक आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मताचा अधिकार एक आहे. अशा सगळ्यांना समान ताकद देणारी जी घटना ज्या घटनाकारांनी लिहिली त्या घटनाकारांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी अभिवादन करतो. महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन करतो. जे सर्व थोर अण्णाभाऊ साठे असतील, ज्यांनी या भारताच्या जडणघडणीमध्ये, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी योगदान दिलं, त्या सर्व थोर पुरुषांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. निवडणूक गेली 30 वर्ष आमच्या मागच्या पिढी पाहतीये. तरुण पोरांनी अनेक शब्द ऐकले की या ठिकाणी असं करू, त्या ठिकाणी सोनं करू. सोनं तर सोडा, कोळसं केलं मंगळवार पेठेमधल्या ठिकाणी. मला सांगा, कमीज नाटक या ठिकाणी सांगतात येऊन. किती नागरिक मंगळवार पेठेमधले कमीज, इथं कोण कमीज मध्ये नोकरीला आहे का? कुठली माझी मुलगी कमीज मध्ये नोकरीला आहे? रामराजांनी पहिलं काम केलं तर त्यांचीच पोरगी नोकरीला लावली. आणि हा पोरगाही बहुतेक तिथे नोकरीला होता. दोघांना नोकरीची गरज होती. एकाला लिगल ॲडवायझर केलं, एकाला HR मध्ये नोकरीला लावलं. आणि आता महिंद्रा लॉजिस्टिकचं कौतुक सांगतायत. महिंद्रा लॉजिस्टिकला ह्यांनी स्वतःची जागा त्या ठिकाणी भाड्याने दिली आणि भाड्याचं एक गोडाऊन आहे. म्हणजे कंपनी या ठिकाणी लोकांच्या विस्थापित झाले लोकांच्या जमिनी या ठिकाणी गेल्या आणि कंपनीत नोकरीला कुठली लोक पुण्या, मुंबई, शिरवळवरनं आज बसेस येतात. त्या ठिकाणच्या लोकांना नोकरी मिळाल्या. पलटणमधल्या लोकांना कमीचं नाटक सांगून फायदा काय? मंगळवार पेठेमध्ये किती बेरोजगार आहेत या ठिकाणी? भरपूर आहेत ना.
2 टायमिंगचं जेवण द्यायची आज संध्याकाळची बोंब आहे। या ठिकाणी हजारो लोकांना नोकऱ्या लावल्या म्हणे, हजारोतल्या या ठिकाणी 100 लोकांना नोकऱ्या मंगळपेठेमध्ये दिल्या असत्या तर आपण त्याचं ऐकलं असतं। म्हणजे बिरबलाच्या गोष्टीसारखं त्या ठिकाणी खिचडी लांब शिजाय ठेवायची आणि हित शेकत बसा म्हणायचं, कमीच तिकडं माळा आणली म्हणायचं ना, आम्ही त्या ठिकाणी मिशा कशासाठी पिळायच्या? कुठल्या संस्थेमध्ये नोकऱ्या ते देणार आहेत असं विचारतात? तुमच्या संस्थेत ठेवलंय काय? बँक दिली बुलढाणा पतसंस्थेला, कारखाना दिला इचलकरंजीवाल्याला, दूध संघाचा निलाव केला, खरेदी विक्री संघ गायब केला आणि या ठिकाणी तुम्ही नगरपालिकेच्या अवस्था त्यापेक्षा वाईट आहे। नगरपालिकेमध्ये आंधळ दळते कुत्र पीठ खाते अशी परिस्थिती अनेक वर्ष या ठिकाणी। आणि मला सांगा, या ठिकाणी जे आले लोक ती वेडे म्हणून आले का? त्यांना कळलं की आपण ज्या नेतृत्वावर या ठिकाणी विश्वास ठेवून मतं मागायला गेलो तर लोक त्यांच्या आपल्याला मतं नाही पायातलं काढून बोटाने हाणत्याल, कारण किती वेळा खोटं फसवायचं। मी सगळ्यांशी बोललो, सुपर्णाताईच्या या ठिकाणी जातीचा विषय काढला। अहो, मुलगी या ठिकाणी आली, लग्न झालं, लग्न झाल्यानंतर संसार केला, बचत गट काढला, अनेक लोकांची सेवा केली आणि सेवा केल्यानंतर त्यांच्यासाठी मतं मागितली आणि आज तिची जात काढली। म्हणजे तुमच्या बुद्धीचं कौतुक करावं का क्यू करावी? माझे आजोबा सुद्धा मंगळपेठेमधून निवडून आले होते। मंगळपेठ जात बघून मतदान करणारे नाही, कर्तृत्व बघून मतदान करणार आहे। मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्या वारसाला गादी उभा बसवायची निवडणूक नाही, ही लोकांच्या न्याय हक्काची निवडणूक आहे। तुमचा पप्पू किती जरी पुढे केला तर त्या पप्पूला लोक आता मतदान करायला नाही म्हणणार आहेत, बरोबर आहे ना? पप्पू काय कामाचा नाही। आणि 30 वर्ष तुम्ही फसवल्यानंतर, लोकांना वेगवेगळे आश्वासनं दिल्यानंतर आता नवीन काय विकासासाठी तुम्ही समोर येणार आहे? म्हणे आम्ही काय केलं, दिल्लीच्या कुठल्या स्कीम या ठिकाणी आणला? अहो, फलटण बारामती रस्ता हा दिल्लीच्या केंद्र सरकारच्या निधीमधून आलाय। तुमरचा समोर पुणे पंढरपूर रस्ता हा दिल्लीच्या निधीमधून आलाय। दहिवडीला जाणारा रस्ता आता दिल्लीच्या निधीमधून आलाय। उपळव्याला जाणारा रस्ता दिल्लीच्या निधीमधून आलाय। एडीबी मधनं जाणारा आसूकडा रस्ता जाणारा एडीबी आणि केंद्र सरकारच्या अर्थसहाय्याने आसूकडा रस्ता मंजूर झालेला आहे। रेल्वे केंद्र सरकारने मंजूर करून दिली। फलटणमधनं पालखी महामार्ग केंद्र सरकारने दिलाय। मग खासदार म्हणून अजून काय तुम्हाला केंद्र सरकारकडनं आणायचं पाहिजे होतं ते तरी सांगा। 30 वर्षामध्ये वेगवेगळे अजितदादा असतील, अनेक नेते तुमच्याबरोबर मंत्री झाले, त्यांनी त्यांच्या शहराचं सोनं केलं आणि तुम्ही काय केलं? तुम्ही कोळसं केलं। एक शहर एक गल्लीत नीट सांगा, कधी पाणी तुम्हाला ताईंना पाणी वेळेवर येतं का? मग कशाचं तोंड वरती करू शकतात? पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवला म्हणून। गटार व्यवस्थित साफ करतात का? गटारच नाहीत, पाणी घरात शिरतंय, बरोबर आहे ना? पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी जेव्हा जेव्हा घरात पाणी शिरलं तेव्हा ह्यांचा पप्पू या ठिकाणी आला होता का? पप्पू पुण्यात राहिला होता। पप्पू 5 वर्षांनी येतो। किती वर्षांनी? 5 वर्षांनी येतो। इलेक्शनला मतं मागायला येतो। आणि अशा अनेक पप्पू मी निवडणुकीमध्ये पराभूत होताना यावेळेस पाहणार आहे। राजाचा पोरग या ठिकाणी निवडून येणार नाही, ज्याचं कर्तृत्व आहे तो निवडून येणार आहे। शमशेर दादांना या ठिकाणी काम करताना फलटण शहर गेल्या 20 वर्ष झालं पाहत आहे। त्यांनी यश पाहिलं, पराभव पाहिला, परत यश पाहिलं। लोकांच्या सेवेमध्ये आमचं कुटुंब आहे। या ठिकाणी सचिन सर असतील, सुपर्णाताई असतील, मीनाताई असतील, त्यांचं संपूर्ण कुटुंब, माझा आप्पा सरकरांचं कुटुंब असेल, संपूर्ण कुटुंब या ठिकाणी लोकांच्या सेवेत आहे। या ठिकाणी खाली असणारे हरिशप्पा असतील, सन्नी असतील, बरेच माझ्या ठिकाणी या ठिकाणी काम करणारे माझे सहकारी लोकांच्यासाठी भांडतात। टेलर असतील, आमचे निकाळजे असतील, झाकीरबाई असतील, भांडतात, लोकांच्यासाठी भांडतात। तुम्ही कशासाठी मानताय? माझं पोरग निवडून द्या, माझ्या पोराला हे द्या, माझ्या भावाला हे द्या, मला हे द्या।
अहो विधानसभेला लोकसभेला तुम्हाला लोकांनी 76% मतदान तुमच्या विरोधात देऊन नाकारलेले ना. मंगळपेठेमधनं सुद्धा लीड कुणाला आलतं? कमळाला आलतं. लोकसभेला कुणाला आलतं? कमळाला आलतं. फलटण शहरामधनं लीड कुणाला आलतं? कमळाला आलतं. मग आता या ठिकाणी नव्याने काय होणार आहे? नव्याने एकच होणार आहे. 75% लीड आलतं, आता 80% पेक्षा जास्त लीड होणार आहे. डिपॉझिट जाणार आहे. 16 पैकी तुमचे 14 नगरसेवक भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीमध्ये आलेले, नगराध्यक्ष सुद्धा तुमच्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत आलेले. तुम्हाला तुमच्या पप्पूला आणि तुमच्या पप्पूच्या भावांना सगळ्यांना वैतागून लोक तुम्हाला सोडून निघाले. आता तुम्ही जेव्हा सोडून निघाले तेव्हा रस्त्यावर येऊन तुमचा फायदा काय? जेव्हा पाणी आलं होतं तुम्ही रस्त्यात यायला पाहिजे, करोना आला तेव्हा तुम्ही रस्त्यावर यायला पाहिजे, लोकांच्या संकटासाठी तुम्ही रस्त्यावर यायला पाहिजे, कमिन्समध्ये लोकांना नोकऱ्या देण्याकरता तुम्ही रस्त्यावर यायला पाहिजे. तेव्हा तुम्ही घराची दारं बंद करून पुण्यामध्ये मुक्काम करत होता. 30 वर्ष झाल्यानंतर आज तुम्हाला फलटणकर दिसतंय. फलटणकरांना तुम्ही आता निवडणुकीत दिसणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि 21 तारखेला जी गाडी रेल्वे गाडी आपण आणली ती रेल्वे गाडीचा उपयोग तुमच्या संपूर्ण कुटुंबाला या ठिकाणी विना मोफत फलटणचं तिकीट काढून देणार आहेत. एवढंच या ठिकाणी नम्रपणे सांगतो. भीमनगरच्या या ठिकाणी प्रश्नावर ते नेहमी बोलतात की भीमनगरच्या जागा आम्ही तुमच्या नावावर देऊ. जागा नगरपालिकेच्या नावावर झालेल्या जागा आहेत. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? भीमनगरची जागा नगरपालिकेत, मग कुठल्या जागा नाव लिहून देणार? अहो तुम्ही राजा उदार झाला आणि तंबाखूला चुना दिला, कधी दिला नाही. मी 21,000 महिलांना या ठिकाणी दिवाळी आम्ही आमच्याकडनं येते ना, दिवाळी येते ना सगळ्यांना. कधी आलती? रामराजे यांच्याकडनं, त्यांच्याकडनं किंवा पप्पूकडनं, संजूबाबाकडनं, पिट्टूबाबाकडनं कधी दिवाळी आलती का? नाही आली. आम्ही 20,000 महिलांना सायकली दिल्या, तरी सायकलचं चाक तरी दिलं का? मला सांगा, करोनाच्या काळामध्ये जेवण आम्ही चालू ठेवलं होतं, त्यांनी जेवणाचा एक घास तरी दिला का? वडापावचा गाडा, रिक्षा, या ठिकाणी हातगाडीवाला, काम करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी पैसे नव्हते. कुटुंब कसं चालवायचं? त्यावेळेस आम्ही सर्व लोक कम्युनिटी किचन राबवून लोकांना जेवण देत होतो. इथं उत्कर्ष हॉटेलचं इथं आम्ही हॉस्पिटल केलं, जवळपास 450-500 लोकांना त्या ठिकाणी मोफत इलाज झाला. आता इलाज घ्यायला लाईफलाईनला जावा, तुम्हाला कळलं एवढं बिल. 100 गेले तर 80 माघारी आलेच नाहीत. करोनामध्ये सर्वाधिक रुग्ण कुठं गेलेले आहेत, कुठं वारलेत ह्याची सुद्धा माहिती घ्या. ज्यांनी पैसे दिले त्यांना इलाज, ज्यांनी पैसे दिले नाही त्यांचं पॅकिंग डायरेक्ट वरती आखरी रस्ता. आता या ठिकाणी या निवडणुकीमध्ये ज्यांनी आपल्याला फसवलं, ज्यांनी आपल्याला नागवलं, ज्यांनी सातत्याने सांगितलं की भीमनगरला आम्ही असं करू तसं करू, 30 वर्ष तुम्ही केलं नाही आणि आता सांगताय करायला, आता जमिनी नेऊन देताय. कुठल्या जमिनी नेऊन देताय? खोटा सातबारा करून तुम्ही लोकांना दाखवताय. पायड आहे ना, खोटा सातबारा लोकांना दाखवताय. आयुष्यभर खोटं बोलायचं काम केलं, खोटं विकायचं काम केलं. इंग्रजीमध्ये म्हण आहे, यू फूल समटाइम सम पीपल बट यू कॅनॉट फूल ऑल टाइम एव्हरी पीपल. म्हणजे तुम्ही सर्व वेळी सर्वांना फसवू शकत नाही. तुम्ही एकदा फसवू शकता. आमची लोक भावनिक आहेत. एकदा राजा घेतला, दोनदा घेतला, तीनदा घेतला, चारदा घेतला, 5दा घेतला, 6व्या राजाला डोक्यावर घेतला. पण राजा डोक्यावर घेतल्यानंतर काय करतोय मी सांगत नाही, सगळ्यांना माहिती काय करतो. आता 7व्या वेळेस या राजाच्या पोराचं डिपॉझिट जनता जप्त करणार ही भविष्यवाणी नाही, वस्तुस्थिती असणार आहे. फलटण शहर आपल्याला चांगलं करायचंय, रस्ते करायचे, वेळेवर पाणी द्यायचे, सगळे या ठिकाणच्या बंद पडलेल्या शाळा चांगल्या करायच्या, लोकांना आरोग्याच्या सुविधा चांगल्या द्यायच्यात. या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून सिटी हॉस्पिटल चालू करायचे, तारांगण चालू करायचे, महिलांच्यासाठी जिम चालू करायची. जे जे म्हणून बारामतीला झालं ते फलटणला आणण्याचं काम रणजित निंबाळकर तुम्हाला या ठिकाणी वचन देतो की जे जे बारामतीला झालं ते फलटणकरांसाठी तुमच्यासाठी आणणार, तुमच्यासाठी खुलं करणार. माझ्या मुलांच्यासाठी MPSC UPSC करणाऱ्या मुलांसाठी वाचनालय, अभ्यासिका सर्व चांगल्या दर्जाचे करून दाखवायच्या. तुमची साथ यावेळेस, मी तुमची साथ मागण्यासाठी आलोय. यावेळेस माझ्या खांद्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि माझ्या जमलेल्या महिला भगिनींना एकदा आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.